श्री गणेशा यूट्यूब फॅमिली, आज आपण इथं चटपट असा चिवडा करणार आहोत. आता गणेश उत्सव, गौरी उत्सव म्हटलं की सर्व काही गोड पदार्थ होतात. सर्व सारखं सारखं गोड खायची काही इच्छा होत नाही. त्याच्यामुळं मी घेऊन आले चटपट असा चिवडा. सर्वांची पद्धत वेगळी असते. चला तर मग माझी पद्धत दाखवून देते. मी इथं कढई ठेवली, कडक असं तेल गरम केलं. कडक तेलात मक्याचे पोहे तळून घेतले. आपले नाश्त्याचे पोहे तळून घेतले. त्यानंतर कांदा, हे वाळलेला कांदा आहे चिरून ठेवून, जे की मसाल्यासाठी वापरतात. त्यानंतर मी खोबरं तळून घेतलं छानपैकी. मित्रांनो, नवीन असेल तर चॅनल लाईक सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून माझे नवनवे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. शेंगदाणे तेलात तळून घेतले. गणेशोत्सव, लक्ष्म्या, गौरी म्हटलं की सर्व काही गोड पदार्थ होतात. सर्व काही गोड खायची इच्छा होत नाही. कधी वाटतं असं तिखट चटपट खावं. त्यासाठी ही खूप छान रेसिपी आहे, नक्की ट्राय करून पहा. त्यानंतर मी शेंगदाणे तळून घेतले तेलात गरम. पुन्हा मुरमुरे छानपैकी भाजून घेतले. माझ्याकडे मोठं पातेलं नव्हतं, त्याच्यामुळे मी छोट्या कढईत भाजून घेतले थोडे थोडे हे करून. व्यवस्थित भाजा येत नाही, त्याच्यासाठी ह्याला मोठंच भांडं लागतं. त्यानंतर मी तेल बदलून त्याच्यामध्ये जिरे, नॉर्मल तेलामध्ये जिरे, पुन्हा थंड झाल्यास हळद, लाल तिखट वापरलं. इथं मला तिखट चिवडा करायचा होता, मी त्याच्यामुळं तिखट वापरलं जास्त. त्यानंतर चिवडा मसाला कोमट तेलात तळून घेतला. छानपैकी मुरमुरे त्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेतलं. चवीनुसार मीठ वापरलं. मित्रांनो, नवीन असा चॅनल लाईक सबस्क्राईब जरूर करा. श्री गणेश आहे मित्रांनो.